बंद झाली रात राणी फुलली ग बाय पाकळी उमलली ग बाय उगवली शुक्र चांदणी पाट जागली ग बाय उगवली शुक्र चांदणी पाट जागली ग बाय
अगं पण हिरा मथुरे बाळ जायला नाचतेच कर, पण मथुरेचा रस्ता माहित आहे का? अगं हो विसरलेच. राधे तुला तरी माहिती आहे का? अगं हिरा मला काय विचारते, त्या ताराला विचार. अगं हिरा ते आपल्या वरच्या जालीची मावशी नाही का नाही? अगं कोण? तुझ्या आईची बहीण? अगं माझ्या आईची बहीण ते ती वरच्या जालीची मावशी. कोण? ती खेळली? ती खेळली लागली हाक मारून बोल. नाही ग बाई, ती जर माझं कालच भांडण झालंय. मी तर मुलीचाच मारणार नाही. अगं राजे तू तरी हाक मारून बोल. अगं मी हाक मारते, पण हाक मारू कोणाला? अगं ती वरच्या जालीची. अगं कोण? अगं ती शिवली मावशी. आज सकाळी भांडण होती. हा ती येईल का? माझी बघ. बघते हा. मावशी, अगं ए मावशी. तेडे अगं हे तेडे. काय बोलते? माझ्या वजन लगेच येईल बघ. असं बोलली तर येणार पण नाही. मावशी, अगं ए मावशी. का गे पुरी? अगं मावशी कुठे आहेस तू? अगं मी घरी आहे. अगं इकडे ये ना. अगं कशासाठी? अगं काम आहे. असं आहे वय माले येते हा मी. सोन सकाळी दिली आरोळी गवळ्याच्या राधेना. सोन सकाळी दिली आरोळी गवळ्याच्या राधेना. बाजाराची झाली तयारी निघाले मी बेगीन. सजल्या या पोरी सतीला ही मदारी. सजल्या या पोरी सतीला ही मदारी. सजल्या या पोरी सतीला ही मदारी. बाजाराला निघाला बरं, पण पुढचा रस्ता माहिती तुलाच मारली बघ. अगे भावाने ना मग अशी माझ्या दारासमोरून गेला तेव्हा ना म्हातारी चटवण झाली आणि आता म्हातारी चटवण झाली का? मी बाजाराला येणार नाही जा. अरे म्हातारे मी तुला यायला दिसलं ते न्यायालय हे भावाने अगे हिला आधी समजावा वास करून येते. जास्त बोलू नको. माहिती आहे ना कशात अगे भावाने हे राहते सकाळी पाहिजे असता माझा भरलेला हंडा कुणी नेला उचलून निघाला ना काहीतरी बोलू नको. काय कामाची तरी काय हे ना तरी जा बाजारला. अगं वेली कामाची तरी काय अगे कामाची काय हा वेळे मला शिकवतेस काय? मला सांग एखादं शुभ कार्य आलं लग्न कार्य आलं त्याने कोण म्हणतं? अगे म्हातारे तुला वाटलं आम्हा बोरीला काही गाणी येत नाही? येतात बोल पाहू येतात तुला? ती मला सांगत हा बोल तू बोल. हिरव्या काजूची गोंडा हिरव्या काजूची गोंडा हिरव्या काजूची गोंडा हिरव्या काजूची गोंडा हल्लीची ओ
माझे फॅक्टरी आहे तुम्ही ऐकतात बघा हो ते जाऊ दे तिला आधी समजाव येणार नाही जा येणार नाही ते भावानीला घेऊन जा दिवस करायला मिळते येणारच नाही जा अगे म्हातारे मी बोलली नाही येणार नाही म्हणून येणारच नाही येणारच नाही बा. अरे हिला समजाव मला काय समजावताय तुम्ही हा? येणारच नाही जा बोलले नाही येणार नाही म्हणून मावशीने सुनिया ठीक आहे बाजारला निघालात खरं पण घेतलं काय नेसलं काय हे सांगितल्याशिवाय व्यापार होणार कसा सांगितलंच पाहिजे नाहीतर काय सांगितलंच पाहिजे अगे चंद्रा तुला काही वेगळं सांगायला हवं का पाहिलंस का किती किड्याळकी बोलवते झालं तुझे नाचून लाजली कोणाला पाहून लागली मला पाहून लागली अगे लागलं तुझं राहू दे तुम्ही तिला काय घेतलं ते सांग अगं मावशी मेटलं बघ खवा काय अगं मावशी मेटलं बघ खवा यातला कुठला हवा सर्व बाजूला होते ठेवले अगे हे भावानी अगे तू काय काय घेतलं बोल काय? समझे क्या पायरे में फ्लावर समझा मेरी स्ट्रॉबेरी है ये मेरा कहीं पाहिजे अबे तुमचं चाललंय तरी काय तुम्ही बाजारला जाताय की कोबी विकायला जाताय व्यापार करतोय हे पहा वाटे तसं वेगळं मला चालणार नाही सांगून ठेवते झालं तुझं नाचून हा विक्रीला काय घेतलं ते सांग सांगू हा काय सांगू अगं विक्रीला काय घेतलं मी पण चालली मग सांग लोक हा मी घेतली पेप्सी तू घेतली पेप्सी पेप्सी हा अरे तर मी जाऊ हा सांग मी घेतली पेप्सी तू घेतली पेप्सी घातली मॅक्सी हा दिसते मग मी सेक्सी हवा आली ना म्हणजे समजेल दिसतील तुझ्या चॅनल बाजूला हो. अरे भावाने तू काय घेतलं
विक्रीला काय घेतलं ते सांग. सांगू म्हणजे हा. अगं मी घेतलं होतं दही. काय दही. दही. आणि शृंगार काय केलंस ग? अगं पायात पैंजण, हातात बांगड्या, ओठात झाली, डोळ्यात काजल आणि नाकात नथनी घातली. मग हे केव्हा सांगायचं? राहू बाजूला. अरे बाबा रे, तुला काय वेगळं सांगायला हवं का? काय चाललंय तुझं? किती आवाज घालशील, किती आवाज घालशील? अगं तुझ्या हवेने लोक सुद्धा बदलून होतील. जास्त बोलू नको, रागांना तो डांब उडवी. अगं अगं तिला समजा मला का? मी जरा बाई म्हणतो चाल, तुझी अशी काय चालते? हे बघ हे, तुझी पण म्हातारी व्हायची वेळ येईल. हे बघ, आम्ही बायका आहेत ना, म्हातारी ते बरे आहेत. उद्या तुझी अशी वेळ येईल. मी म्हातारी झाली म्हणून. विक्रीला काय घेतलं ते सांग. हा. विक्रीला घेतलं लोणी. काय? लोणी. लोणी. हा. माझी बोलली तर या माझ्या घरी. अरे करा हिचं पाणी. अरे हे भोळे, अगं तिला समजावं ग. हा? त्याला तुमचं सांगू. चला तर बाजारला. अगं हो. तू काय घेतलं? मी काय घेतलं? अगं माझं काय, कशात काय, पुढचं तुला काय त्यातलं. नाही मावशी, तुला सांगितलंच पाहिजे. हे पहा, तुम्ही बोलताय म्हणून मी सांगते. विक्रीला घेतलं बघ दूध. काय? हा. विक्रीला घेतलं बघ दूध आणि असले बघ साधा सूट. अरे मेरी म्हातारे, मी ते फाटले बघ एवढं ते. फाटलंय? कुठे फाटलंय? कुठे फाटलंय? हा? फाटलंय? हा. कुठले बंदरवाले बोलले? चला तर बाजारला. सुदामा गुराची जायचंय, सुदामा गुराची जायचंय रे, सुदामा गुराची जायचंय रे. कृष्ण देवाचे मैत्र आम्ही गाई राखितो या कुंजवणी, कृष्ण देवाचे मैत्र आम्ही गाई राखितो या कुंजवणी. आवाज दिला देवान भेटाया जायचंय सुदामा गुराची जायचंय, सुदामा गुराची जायचंय, सुदामा गुराची जायचंय, सुदामा गुराची जायचंय. कृष्ण देवाचे मैत्र आम्ही गाई राखितो या कुंजवणी, कृष्ण देवाचे मैत्र आम्ही गाई राखितो या कुंजवणी. आवाज
जमा ते देवबापाने सांगितली कामगिरी ते लक्षात आहे ना? देवबाबा इथे गेले हा इथे येऊन गेले. काय सांगून गेले? अरे देवबापाने आपली कामगिरी सोपवले. अरे कोणती सांगताय सांग 16 शस्त्र बर 108 हा पौंचा मेला बर थाटपाट करून मधुरीच्या बाजूला चालत बघ. मग जाऊ दे ना आपल्या काय अरे त्यांना तिथे थांबवायचं हा. आहे. त्यांच्याकडे नाही दूध आपण घ्यायचं आहे. ही कामगिरी तू केली पाहिजे. अरे देवबापाची कामगिरी हा पण माझ्या जमायची नाही रे काय? छे, आपल्या नाही जमायची. अरे देवाने सांगितली कामगिरी केलीच पाहिजे. अरे मी आजपर्यंत कुठल्या गाईला अडवली नाही ते बाईला कुठल्या अडवणार आपल्याला जमायचं नाही बाबा अरे पण कामगिरी तसं केलीच पाहिजे ना. देवबापाची कामगिरी केली पाहिजे बरं. पण माझ्या जमायची नाही. अरे तुझ्यावर नाही जमणार हा. माझ्यावर नाही जमणार. मग? मग ही कामगिरी करणार कोण? ही कामगिरी करणार कोण? अरे काय? अरे माझ्या लक्षात काय लक्षात? अरे माझ्या जोडीचं बोबड्या नव्हे हा. तू ही कामगिरी नक्की करणार अरे मग कशाला वेळ लावतो? त्याला बोलू. बोलावून घे. बोलवून घेत हा. अरे बोबड्या रे बोबड्या अरे आले लवकर अरे त्याच्याला माझे आहे. माझा आहे मग आलो येतो हा मी आलो 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 अंबुगाय शिकाय पळताली हरार गड्यामध्ये दांडेले झाली अंबुगाय शिकाय पळताली हरार गड्यामध्ये दांडेले झाली तांब घेऊन येतोय जोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला अंबुगाया शिकाय पळत आली हरार गड्यामध्ये दांडले झाली अंबुगाया शिकाय पळत आली हरार गड्यामध्ये दांडले झाली तांब घेऊन येतोय जोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सकाळी लावून थोड्यावर करायला गेली रानाला म्हाताऱ्या बाल्या बैलानं पटलं का तिचा उधारीला त्याला लावतो कसा बैल गाडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला अरे बाल्याबाई कुणी सोडला बाल्यावर कोणता मला माहिती आहे? पटका सेट जरा काय म्हणतो अरे मला वाटतं ह्याच्या त्यांचा बैल काय तेव्हा तुम्ही काय बुजवली त्यांच्या पाठीला बैलगाडीच लावली नाही. लावून दे. अरे बघ्या मी काय म्हणतो गायला ना मोठे बाजूने नाही तर मग तुझं
मला त्या कचऱ्याला लावलं. अरे बाबा दत्त माझी ती बोबली ना. बोबडी आहे मला माहिती बोबड्या. अरे देवा पैसे गेले. देवा पैसे येऊन गेले. त्यांना मी लहानात होतो. सांगून काय केलं माहितीये काय? काय सांगितलं काय माहितीये? 16 सहस्र 108 गवळींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालल्या. जाऊ दे ना अरे त्यांना तिथे थांबवायचं आहे. त्याच्याकडे दैदूत आपण घ्यायचं आहे. ही कामगिरी तू केली पाहिजे. अरे उद्या म्हणू तुम्ही म्हणताय ते बरोबर. त्या उलट हाती कुठं अरे गवळणी अरे त्याला मथुरेला घाट करून निघालाय. त्या दगडाच्या आडून बघ. त्याच्या मागून आहे बघ. काय बघतो तू बघ. अभयच्या रिंगणी रवीर चालन भांगणी रूप नक्षत्र गोंदण नारदित देई देखणी कांती सुंदरी लावण्याची कान डोई मधी गजरा राधिके चल ग जाऊया बाजाराला राधिके चल ग जाऊया बाजाराला चांगले आवडली ना पाल्या पाल्या भुतू काय पांढऱ्या अरे म्हणजे पांढरे त्या गोळणी पांढऱ्या पांढऱ्या तू कसं माहितीये कशा तुझी बोबडीची बाई ना नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या म्हणजे त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या. तुम्ही काय बोलता का? काहीतरी बोल, मार खाऊ नको. अरे त्याच्यामध्ये ना जा तुझ्यासारखी खोडकर हा. खट्याळ मावशी, मार खायला मार आहे.
आहे, जीवन तसं म्हटलं ते झालं. मला निवडलं. काम करणार आहे, माझा मित्र आहे तो. मला बाय, निवडलं. बाय. अगं पोरी ना हा बघा कोणतरी उपास मिळालाय आता वाईट पुरस्कार मिळालाय आणि काय काय म्हणू रे तुला हे आवते. मला लाज आहे का तुला? काय करशील तू काय कले हा तांदोक्यान या त्या दांडा. माझ्या ह्या तांदोक्यान तुमच्या सगळ्या पुढच्या मान ठेवून घे. अगं पोरी ना माठ फोडायला आलाय मला मिळालं. सगळं आज गेलं. म्हणजे काय हा? माझा मित्र की आला रे. हाय रे, झालं साहेब, हाय. थोडा पहिला इंजेक्शन देतो. पण तुला नाही ना हा, इंजेक्शन आहे. मग देऊन टाक लगेच ताबडतोब आहे तेव्हा. फक्त हाय टू काय त्याला, हा? 1 2 आणि 3. हाय, हाय, भारी गेलं. मग इंजेक्शन भारी गेलं. अरे उदामा पहिल्यांदा कसलं इंजेक्शन होतं माझ्या सोबत्या कुठा तो बघ हाय घे तुझं. माझ्या सोबत्या हात का लावला. टाकून देऊ. चल मदत. हाय, पडशील खाली. अरे उदामा बोल. मला आधी सांगा आता मला इंजिनियर कोणी दिले रे. तुझ्या बाजूवाल्या जा इकडे जा ओ उदामा हा, बोल. तू दिले. बघ. अरे माझा मित्र म्हटलं ना, इंजेक्शन जा पण मला. वर गेला सर. अरे उदामा काय झालं? इंजेक्शन जरा साईडला गेलं असतं मग काय झालं असं माहितीये. अरे नाही नसतं गेलं. अरे मी बरोबर टेक्निकली दिलं होतं. अरे बरोबर दिलं होतं इकडच्या साईडला. मध्ये नाही दिलं. काय झालं काय झालं. काय झालं काय आवती मला काय म्हणे माहितीये. काय काय म्हणली? बोलली अरे आवती मला काय म्हणे. अरे अरे काय काय म्हणली? बोलली सांगतोय ना. अरे सांग ना अरे आवती मला उद्गावणं म्हणाले. काय मग केलं? आवती मला उद्गावणं अरे म्हणाले. काय केलं काय केलं हा. मला राग आला. बरोबर. ह्यांच्या सांगण्यावरून मग? सगळ्या पुढे मात पडायला गेलो. त्यांच्या सांगण्यावर? पाचवं पदापद आम्ही बोललो रे. अरे पडणार पडणार. तुला मी ओरडतोय मागे ये, मागे. हा. अरे तू खोड करून काय आज घुसला? मग? अरे या 16 सूत्र गवळणी आहे. तो तुडवून टाकलं नाही म्हणजे काय? आधी मला सांग तुला मावशी काय म्हणाली? ऐका बोल. मावशी मला उद्गावणं म्हणाली. अरे काय म्हणतो रे? अरे म्हणाली. अरे म्हणाली. बुजगावणं म्हणजे चांगलं नाही ठेवलं काय म्हणताय. म्हणजे काय अरे बघ ह्याच्यामध्ये कोणतं ह्याच्यामध्ये आपण विचार नाही करता बुजगावणं काय? नाही. काय काय रे? त्याचं बुजगावणं आहे बघ. नाही, त्याचं बोलणं. मग बुजगावणं चांगलं नाही अरे का? पण नाही म्हणतो ना म्हणजे चांगलं नाही ठेवलं मग अरे कोण अरे आहे? उगाचच नाही बोलले काचेच्या बशीत ठेवला गाजराचा हलवा काचेच्या बशीत ठेवला गाजराचा हलवा त्या दोघांनीही आपल्या पहिल्या बायकोला घालवा आणि नंतरच मला बोलवा मावशीचं पण बोलव मला. परत भांडण नको व्हायला. बरोबर आहे. अरे भांडण होतील ना? होय. हा मग बघड्या मावशीला जाऊन विचार विचार. आलेल्या कुठून जाणार ते तुला दिल्या लवकर जा लवकर ते बाबा ते काम आहे. जाऊ काय काय रे झालं तुला मला अजून काय झालंय नाही. हा. झालं की टाकीन, हा. हा. मला आधी सांगा तुम्ही आलेला कुठून आणि जाणार कुणीकडं. हा. हे बोबड्या हा बेडा गोकुळ येतो आणि जाणार मथुरे बाजारी उदामा. हा, काय म्हणाली? ए, उदामा. मावशी काय काय म्हणाली? बोलली मावशी काय म्हणे काय माहितीये. म्हणाली? आम्ही आलेलो गौलसून आणि जाणार मुसली. ए, ए, येड्या. अरे, ते काय म्हणाली? मावशी बोलली असेल आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मधुरे बाजारी मी तेच सांगितलं बाबांनो. त्याची भाषा ठेवली आहे, बरोबर, सांगितलं. बरोबर. माझी बोबली ना. हा, हा. मावशी सांग मथुरेचा रस्ता परत ती पण काय राहू दे. काय रे झालं तुला मग तुला असं पडपडीत आहे. अरे आपल्याजवळ काय कायदा वगैरे काय आहे का मावशीला ए, आता काय करतोय? हे शोधतोस काय
अहो ती कांदा मागते खाय कांदा नाही रे. मावशीला वाटता मला वाटतं कांदा अरे मागते. कायदा तो कायदा कोणाला सांगायचा सांगायचा असतो. असतो आहे म्हणतात. अच्छा मला वाटतं खायचं कांदा एकच होता त्यानंच मागायचं अरे ए, हे बघ हाय हाय करू नको लोक पळवतात मार घालून त्यांची कायदा हुकुम देवाचा हा कायदा पेंद्या सुद्धा माता हुकुम देवाचा हा कायदा पेंद्या सुद्धा माता नको जाऊ तू बाजारी गवळ्याच्या तुनारी नको जाऊ तू बाजारी गवळ्याच्या तुनारी तुझ्या मी गाडवा वाटेला हुकुम देवाचा कायदा पेंद्या सुद्धा माता हुकुम देवाचा कायदा पेंद्या सुद्धा माता नको जाऊ तू बाजारी गवळ्याच्या तुनारी नको जाऊ तू बाजारी गवळ्याच्या तुनारी तुझ्या मी गाडवा वाटेला हुकुम देवाचा कायदा पेंद्या सुद्धा माता हुकुम देवाचा कायदा पेंद्या सुद्धा माता गोकुळा हे आमचं गाव गावात पेंद्या सुद्धा मानाव गावात पेंद्या सुद्धा मानाव गावात पेंद्या सुद्धा मानाव आम्हाला नाही ते काय मी खाऊ थोडा वाट बाजारी गाव थोडा वाट बाजारी गाव थोडा वाट बाजारी गाव जाऊ दे बाजारी जाऊ सांगा त्या मुरारी आम्हा जाऊ दे बाजारी जाऊ सांगा त्या मुरारी हुकुम देवाचा कायदा पेंद्या सुद्धा माता हुकुम देवाचा कायदा पेंद्या सुद्धा माता नको जाऊ तू बाजारी गवळ्याच्या तुनारी नको जाऊ तू बाजारी गवळ्याच्या तुनारी तुझ्या मी गाडवा वाटेला हुकुम देवाचा कायदा पेंद्या सुद्धा माता हुकुम देवाचा कायदा पेंद्या सुद्धा माता हा मुकीनं झाला. मग तू मावशी मग? आईची बहीण मला मावशी माहिती होतं. हे काय करू बघितलास तू तू लय हुशार आहे. अरे मग वेडा वेडा म्हणतोस. मग आम्ही अरे मी म्हटलं वेडा आहे पण किती नखरे करायचे अब आता मावशाला विचारलो कर आम्ही सांगितलं कायदा पाटला की नाही जेवण. चालू कर माझं कर अवघे. आमचा कायदा पटला की नाही हो पटला मग आमच्या कायद्यानं आणि देवबाप्पाच्या हुकमानं तुम्हाला इथं बसावं लागेल अगदी बरोबर. अरे परिणाम त्यांच्या कायद्याने नव्हे तर तुम्ही तबल्यात म्हणून बसून घ्या अरे काय बसत नाही. आपले काय बरोबर आहे. बोबड्या तुझ्या त्या गायला आम्ही बघतो चारा पाणी घालतो गवळणी बसल्याकडे बघून ये ती म्हातारीला बसून यायचं. म्हातारी कोळकर आहे हा. आता मूर्त राहशील तिच्या बरोबर उद्या माधव मला एक सांग बर माझ्या तांबू गायकडे बघतो लक्ष त्याची ठेवा. काय काळजी करू त्याची नको. काळजी करू कारण का माहितीये तर पटवणी सेट आहेत हा. ना ते एक नाबू काय सेट होय काय? ते मागाला माझ्या तांबू गायकडे टपले त्याची काय काळजी ती करू काळजी नका. करू काय बघतो तिला चल. जा जा ए, तू जा, जा, जा. गेलं म्हणते. गवलेने बसले की नाही बोलून तो आपल्या गवलेने बसल्या आपलं काम झालं आम्ही आता आलो गोकुळ अगं परिणाम चला की ग बाजारला काळदाचा डाव माझ श्री कृष्णा वसलो तर चारी गोकुळ माझ गा
कधी हो तुला कधी सावळा मी सुंदर गणेशा हो कधी हो तुला कधी सावळा मी सुंदर गणेशा कधी हो तुला कधी सावळा मी सुंदर गणेशा कधी हो तुला कधी सावळा मी सुंदर गणेशा यामध्ये भ्रमण करणारा वासुदेव देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तुम्ही बोला पुंडली कवरदे। मी पेंद्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी पार पडलेली दिसत नाही, त्या तर गवळणी आपल्या मार्गाने चालतच आहे। मी विचारून पाहतो, गवळणींनो तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुणीकडे? आम्ही गोकुळातून आणि जाणार मथुरेच्या बाजारात। मथुरेला जाणारा रस्ता तुमच्यासाठी बंद आहे। तो कोणी केला? मी केला। आपल्याला म्हणतात तरी तो भगवान श्रीकृष्ण। तर आपल्या जन्म ना सांगा। राधे ऐक माझ्या जन्माचा पुन्हा। राधे ऐकून घे ग प्रेमाने, ओळखई विष्णू रूपाने। राधे ऐकून घे ग प्रेमाने, ओळखई विष्णू रूपाने। बाळदेवकीचा ताना मी गलाडला, मायेचा पदरी गोकुळात वाढला। बाळदेवकीचा ताना मी गलाडला, मायेचा पदरी गोकुळात वाढला।
गेला गोकुळा. ओरी नाव हे करून श्रीकृष्ण देव आहे. आपण यांना शरण जाऊया. राधे, 7व्या अवतारी घेतलेले वचन आज मी पूर्ण करून घेणार आहे. काना रे मोहना तू वाजवना बासरी. काना रे मोहना तू वाजवना बासरी.
कॉपी नाही दिली म्हणून राहिले होते उसून प्रथमेश रावांचं नाव घेते नाकातला शेंबू. हॅलो, हे पहा, हरी सावंत या श्रमासाठी 100 रुपयाचा बघलाय. मावशी त्यांचं नाव घ्या, हरी. रंगीत कपडात जपानी बावडी, रंगीत कपडात जपानी बावडी, आमच्या हरिरावांना जन्म देणारी धन्याची मावडी, धन्याची मावडी. हॅलो, विजय शेठ रामचंद्र भुवड गावकर. विजय शेठ रामचंद्र भुवड गावकर यासून गौरवांच्या सुंदर नृत्याविषयासाठी 501 रुपयाचा बघलाय. या सर्व पक्षाचे आम्ही नमन मंडळ आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. काय झालं तुझं? काय तू माझ्याकडे बघतो. मलाही गाणं आठवलं. तुला गाणं आठवलं? बोल पाहू. साळू चोळी काट पदरी दही दूध घेऊन शिरी करुण शृंगार नान परी जाऊ मातुरे बदारी